वारकरी संप्रदायामधले जे कोणी धुरीण कीर्तनकार फडकरी वगैरे म्हणतो आपण हो. त्यांना, ते त्यांच्या पद्धतीने परंपरा सांभाळत कीर्तनं करत भजन करत त्यांचं चालू असतं सगळं. आणि त्यांच्यामुळं हा संप्रदाय इतके दिवस टिकून राहिला. म्हणजे त्यांचं फार मोठं योगदान आहे महाराष्ट्राला, मराठी संस्कृतीला, भाषेला. पहिली ज्ञानेश्वरी छापली ती बाळशास्त्री जांभेकरांनी छापली. बरोबर. म्हणजे त्यांच्या लक्षात आला मुद्दा की आपल्याला आपल्या इथली संस्कृती इथला धर्म जर टिकवायचा असेल तर इथला धर्मग्रंथ दिला पाहिजे. तर वारी जी 700-800 वर्षापूर्वी सुरू झाली, तर असं बोललं जातं की ज्ञानेश्वरांच्या वडिलांच्या पासूनचा इतिहास आहे. तर नेमका तो इतिहास कधीपासूनचा आहे वारीचा, आणि ही वारीची अशी परंपरा सुरू करण्यामागं काय उद्दिष्ट असू शकतात? अगदी. आता ज्याला आपण वारी म्हणतो ना, ती वारी कोणाची असते तर कुठल्या तरी विशिष्ट दैवताची की जे विशिष्ट ठिकाणी प्रस्थापित असतं. बरोबर. हे वारी या शब्दाचा अर्थ ना वारंवार एखादी गोष्ट नियमितपणे करायची, बरोबर, म्हणजे वारी. हा वारकरी संप्रदाय जो आहे ना, नियमितपणे पंढरपूरला वारीला जाणाऱ्या विठ्ठलाला भेटण्यासाठी तो गाणाऱ्या, नाचणाऱ्या आणि खेळणाऱ्या लोकांचा संप्रदाय आहे. बरोबर. म्हणजे त्याचं जीवनाकडे त्याची पाहण्याची दृष्टी अशी आहे, एक निकोप जगणं, मनुष्य देह ही आपल्याला ईश्वराने दिलेली एक देणगी आहे. बरोबर. तर तिचा आपण जास्तीत जास्त कसा उपयोग करावा, ते आपण सेलिब्रेट कसं करावं, जीवनाचा आनंद विश्व, हा निसर्ग, हे सगळं आपलं जगणं, हे आपल्याला त्याचा उत्सव करता आला पाहिजे. हा उत्सव आहे वारी. हा बरोबर. हे वारी ही साधना नाही. म्हणजे संतांची जी भूमिका आहे त्यामध्ये ती इतकी महत्वाची आहे. हो हो हो. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांपासून ती सुरू झाली. खरं हो बरोबर. ते धर्मग्रंथापासून सुरू झालं. धर्मग्रंथापासून. म्हणून ते ज्ञानदेव रचीला पाया असं जेव्हा म्हटलं जातं ना, ते संत बहिणाबाई तुकाराम महाराजांच्या शिष्या, त्यांचा अभंग आहे ज्ञानदेव रचीला पाया. या इमारतीचा पाया कोणी रचला? ज्ञानदेवांनी. बरोबर. वारकरी संप्रदायाची जेव्हा दीक्षा घेतो आपण, तेव्हा विचारलं जातं की तुला कुठली वारी करायची, तुला तेवढी सांगून टाक. मग तो आपल्या सोयीने सांगतो, मला हे आषाढीची, कोणी म्हणतं मला कार्तिकीची चालेल. याच्या पाठीमागं काय रहस्य आहे? त्याच्या पाठीमागं शेतीचं शास्त्र आहे, शेतीचं अर्थशास्त्र आहे. पण नारायण महाराजांनी जेव्हा ते सुरू केलं ना, तेव्हा औरंगजेब इथे होता, लढाया चालू होत्या. बरोबर. अशा वातावरणामध्ये लोकांचं मोराल ज्याला म्हणतो आपण, लक्षात घ्या, त्या संप्रदाय मधल्या काळात जो संप्रदाय टिकला, एवढ्या सगळ्या 400 वर्ष 500 वर्ष परधर्मीयांचं परसंस्कृतीचं राज्य असून, सत्ता असून, तो टिकवण्यामध्ये या वारकऱ्यांच्या यंत्रणेचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी कधीही वारी बंद करू नये. नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरस पाणी पॉडकास्ट चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपण भेटतोय. आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध लेखक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. आणि आज आपण ज्या कारणासाठी त्यांना भेटणार आहोत ते कारण आहे आषाढी वारी. तर आषाढी वारीच्या निमित्तानं आपण ज्यांना भेटतोय ते संत साहित्याचे गाढे अभ्यासक, संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि कीर्तनकार म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. पण हल्ली काही कीर्तनं त्यांनी केलीत का नाही मला माहिती नाही. असे सदानंद मोरे सर आवर्जून आरसपाणी स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आरसपाणी चॅनलमध्ये त्यांनी वारी ह्या विषयावर आपल्याशी गप्पा मारण्याची, चर्चा करण्याची अनुमती दिली. त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आभार मानतो. आणि सर, आपलं मी स्वागत करतो की आपण आवर्जून वेळ काढून आरसपाणीमध्ये आला, त्याबद्दल मी प्रथमतः आपलं स्वागत करतो. धन्यवाद. तुम्ही अत्यंत योग्य वेळेला योग्य विषय पुढे आणलात आणि त्यासाठी मला बोलवलं, याबद्दल आपणाला परत एकदा धन्यवाद. सर, खरं तुम्हाला संत तुकाराम महाराजांचा वारसा आहे आणि संत साहित्याचा सुद्धा तुमचा मोठा अभ्यास आहे. पण आधुनिक दृष्टीतून तुम्ही सगळ्या संत साहित्याकडं, वारीकडं किंवा एकूणच सगळ्या समाजाकडं बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आहे. तर वारी ही जी परंपरा आहे, ही म्हणजे आपल्याकडे जी वारी टिकलेली आहे, म्हणजे 800-1000 वर्षाची वारीची परंपरा आहे. तर ही जी काही टिकलेली वारी आहे, म्हणजे इतका काळ एखादी परंपरा टिकून राहणं ही सुद्धा समाजातली एक सगळ्यात मोठी आणि अवघड गोष्ट आहे. आणि त्यामध्ये खंड न पडता दर वारीला संख्या वाढत जाते. तर वारीची परंपरा खरं नेमकी कधीपासून सुरू झाली? कारण नेमकं असं तारीख, वार किंवा ह्या वर्षी सुरू झाले असं कुठं दाखले इतिहासात मिळत नाहीत. पण तुम्हाला त्यातलं माहिती असण्याची शक्यता आहे, त्यामुळं त्या निमित्तानं रसिकांना, प्रेक्षकांना सुद्धा ती गोष्ट कळू शकते. पहिल्यांदा तुम्ही तुमचा प्रश्न उपस्थित करताना जो मुद्दा मांडा तो फार महत्त्वाचा आहे. म्हणजे मी पहिल्यांदा त्याच्याकडे जरा लक्ष वेधतो आपल्या प्रेक्षकांचं, की आधुनिक काळात असा तुम्ही शब्द वापरला. हो. आणि तो फार महत्त्वाचा आहे. त्यामुळं मी जो विचार केला
आधुनिक पद्धतीने तुम्ही काही पहिला मनुष्य नव्हे असा विचार करणारा. वारकरी संप्रदायामधले जे कोणी धुरीण कीर्तनकार फडकरी वगैरे म्हणतो आपण हो. त्यांना, ते त्यांच्या पद्धतीने परंपरा सांभाळत कीर्तनं करत भजन करत त्यांचं चालू असतं सगळं. आणि त्यांच्यामुळं हा संप्रदाय इतके दिवस टिकून राहिला. म्हणजे त्यांचं फार मोठं योगदान आहे महाराष्ट्राला, मराठी संस्कृतीला, भाषेला वगैरे वगैरे वगैरे. पण तसा काळ बदलतो ना तसं आपणाला या संप्रदायाचं मूल्यमापन परत परत करावं लागतं. आणि मूल्यमापन करून काय करतो आपण, कुठल्याही जुन्या गोष्टीचं मूल्यमापन केलं आणि आपल्या जर लक्षात आलं की बाबा याचा आज काही उपयोग नाही, बरोबर आहे. तर आपण तिचा त्याग करतो. बरोबर. आणि हे माणसाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. सगळ्याच गोष्टींना आपण धरून ठेवलं तर शक्य होणार नाही माणसाला जगणंसुद्धा. बरोबर. इतक्या आपल्याकडे इतिहासात अनंत गोष्टी असतात ना, त्यामुळं हे अत्यंत आवश्यक असतं. आणि हे त्याच लोकांनी समजा जर केलं, त्याच संप्रदायातल्या लोकांनी, म्हणजे मी संप्रदायाच्या पुरतं बोलतो, वारकऱ्यांच्या पुरतं बोलतो, तर इतर लोकांना ते कदाचित पटणार नाही की ठीक आहे बाबा हे त्या संप्रदायाचे लोक आहेत, त्याचा अभिमान त्यांना असणारच. असणारच. म्हणजे सदानंद मोरे जर म्हणणारच ना, कारण तो वारकरीच आहे, असा मुद्दा नाही. जेव्हा संप्रदायाच्या बाहेरचे लोक त्याचा विचार करतात आणि या काळाशी ते सुसंगत आहे, उपयुक्त आहे असं म्हणतात, तेव्हा मग खऱ्या अर्थाने ते मूल्यमापन होतं. आणि असं मूल्यमापन करण्याची वेळ विशेषतः आधुनिक पद्धतीने, आता आधुनिक शब्द आपण कशासाठी वापरतो, साधारणपणे आपल्याला असं दिसतं की 19व्या शतकाच्या सुरुवातीला भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य आलं. बरोबर. एकूण आपल्याकडं 1818मध्ये पेशवाई बुडाली, मराठ्यांचा पराभव झाला, इथेही त्यांचं राज्य आलं. आणि हे राज्य नुसतं राज्य नव्हतं, म्हणजे नुसती सत्ता नव्हती. त्यांनी तिकडनं इकडे येताना युरोप खंडामध्ये जे काही घडलं त्याच्या आधी कित्येक वर्ष, त्याला आपण प्रबोधन म्हणतो, त्यातनं जे जे काही पुढे आलं, म्हणजे नवीन ज्ञान, नवीन विज्ञान, वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक राजकीय संस्था, त्या सगळ्या घेऊन ते इथे आले ना. बरोबर आहे. आणि त्याला आपण आधुनिक म्हणतो. बरोबर. मग आता या आधुनिकतेचा परिचय आपल्या लोकांना झाला, ते विचार करायला लागले. म्हणजे मी वारकऱ्यांच्याच बद्दल बोलत नाही, आता वारकरी नव्हते विचार करत आता, कारण वारकऱ्यांना त्यासाठी वेळ लागला. बरोबर. त्यांचं सगळं तिथे पोहोचेपर्यंत. पण त्याच्या अगोदर जे पहिल्या दुसऱ्या पिढीतले लोक शिकलेले होते, ज्यांचा परिचय झाला इंग्रजांच्या मार्फत आधुनिकतेशी, त्यांनी या संप्रदायाकडे लक्ष दिलं. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे आत्ताही महत्त्वाचं आहे आणि पुढेही राहील. मग त्यांच्यामध्ये कोण उदाहरण, आता तुम्हाला सांगतो, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, बाळशास्त्री जांभेकर हे तर पहिले ज्यांनी पत्रकारिता सुरू केली आपली. बरोबर आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अनेक लोकांना हे माहीत नाही, पहिली ज्ञानेश्वरी छापली ती बाळशास्त्री जांभेकरांनी छापली. बरोबर आहे. मग त्यांच्या लक्षात आला मुद्दा की आपल्याला आपल्या इथली संस्कृती, इथला धर्म जर टिकवायचा असेल तर इथला धर्मग्रंथ दिला पाहिजे. बरोबर. तो कोणता? ज्ञानेश्वरी. कारण मिशनरी लोक यायचे, लोकांना बायबल फुकट वाटायचे मराठीमध्ये अनुवाद करून. बरोबर आहे. मग त्यांना कसं शहर येणार तुम्ही, म्हणून बाळशास्त्रींनी ज्ञानेश्वरी. मग तसेच बाकीचे लोक, म्हणजे जसं मी आता सांगितलं, लोकहितवाद्यांचं नाव घेतलं, त्यांनी दखल घेतली की या लोकांचं काय म्हणणं आहे. आणि यांनी जी मूल्य दिलीत ती मूल्यच घेऊन आज पाश्चात्य जगामध्ये व्यवहार चाललेले आहेत. म्हणजे समता हे त्यांचं मूल्य आहे. बरोबर आहे. उदाहरणार्थ बंधुता हे त्यांचं मूल्य आहे. स्वातंत्र्य हे जे मूल्य आहे ते त्यांच्याच याच्यामध्ये वारकरी संप्रदायात तुकोबांच्या काळात कळसाला पोहोचला असताना शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याची घोषणा केली. बरोबर आहे. त्यामुळं हे उपयुक्त आहे, काल सुसंगत आहे, अशी त्यांची खात्री पटली. म्हणून त्यांनी जे वेगवेगळे धर्मपंथ काढले त्या काळात, ते वारकरी संप्रदायाच्या विचारांच्यावरतीच आधारित होते. बरोबर आहे. न्यायमूर्ती रानडे ही जी मंडळी आहेत, भांडारकर, विठ्ठलरामजी शिंदे, यांनी प्रार्थना समाज काढला. म्हणजे प्रार्थना समाजाला न्यायमूर्ती रानडे नवभागवत धर्म म्हणायचे. बरोबर. भागवत धर्म म्हणजे वारकऱ्यांचा भागवत धर्म. इतकं त्यांना ते पटलं. आणि हा जो अभ्यास आहे आधुनिक पद्धतीने पहिल्यांदा जर कोणी अगदी केला असेल, काटेकोरपणे बोलतो मी, समाजशास्त्र नावाचं एक नवीन सामाजिक विज्ञान आहे. आणि त्या विज्ञानाचं वैशिष्ट्य कोणते, ते अनुभव एम्पिरिकल आहे, म्हणजे अनुभवावरती आधारित असतं. मग त्याची स्वतंत्र मेथॉडॉलॉजी असते, त्याचे तंत्र असतात अभ्यास करण्याचे. त्यातलं एक तंत्र कोणतं, मुलाखत घेणं. बरोबर. मग त्याच्यातनं निष्कर्ष काढणं वगैरे वगैरे वगैरे. तर पंढरीच्या वारीला जाणाऱ्या 2 पालख्या, आषाढी एकादशीला, एक ज्ञानेश्वर महाराजांची आळंदीवरून, दुसरी तुकाराम महाराजांची देहूवरून, त्या पहिल्यांदा मुक्कामाला पुण्याला येतात. तर न्यायमूर्ती रानडे यांनी त्या 2 दिवशी पुण्यात ज्या काय पालख्या आल्या, त्या पालख्यांमधल्या सगळ्या मुख्य फडकऱ्यांना, दिंडीकऱ्यांना ते भेटले. बरोबर. वारकऱ्यांना भेटले, त्यांची माहिती मिळवली, तुम्ही कोण, कुठले, कोणत्या जातीचे,
तुमचा काय अनुभव आहे अमुक तमुक या सगळ्या गोष्टी ते लिहून घेतलं आणि त्याच्यावरती व्याख्यान दिलं. ते व्याख्यान त्यांच्या प्रार्थना समाजाच्या सोबत पत्रिकेत छापलं गेलं. म्हणजे हा न्यायमूर्ती आनंदसारखा आधुनिकांचा शिरोमणी त्या काळातल्या इतकं महत्त्व सांगतोय या संप्रदायाचं आणि प्रार्थना समाजाच्या आधुनिक लोकांना सांगतोय की यांच्याकडनं आपण काही गोष्टी घेतल्या पाहिजे. बरोबर. म्हणजे याचा अर्थ नक्की झाला की आधुनिक दृष्टिकोनातून जर पाहिलं याच्याकडे आणि मूल्यमापन केलं तर काही कमी होण्याचा मुद्दा नाही. म्हणजे तो कॉम्प्लेक्स नकोच कोणाला. नकोच. तुम्ही कुठल्याही कसोटीला लावा. बरोबर. सोनं जे असतं ना ते तुम्ही भट्टीत घाला किंवा गॅसवरती ठेवा. म्हणजे बरोबर. कुठल्याही प्रकारच्या अग्नीत टाका ना. ते खरं असेल तर ते झालं. तसं ते हे आहे. आणि म्हणून मी जरी त्या अर्थाने आधुनिक असलो म्हणजे आधुनिक शिक्षण वगैरे वगैरे तरी मला असं वाटलं की नाही ते न्यायमूर्ती रानडेंनी त्यावेळेला जे केलं त्याला आता 100-150 वर्ष झालेली. मग आता आपल्याला तो एक्सरसाइज परत करायला पाहिजे. म्हणून मी माझा संपूर्ण अभ्यासामध्ये वारकरी संप्रदायाच्या संत साहित्याच्या माझी मेथोडॉलॉजी आधुनिक राहिलेली हा मुद्दा आहे. तर तुम्ही साहित्याचा संत साहित्याचा वारीचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. तर वारी जी 700-800 वर्षापूर्वी सुरू झाली तर असं बोललं जातं की ज्ञानेश्वरांच्या वडिलांच्या पासूनचा इतिहास आहे. तर नेमका तो इतिहास कधीपासूनचा आहे वारीचा आणि ही वारीची अशी परंपरा सुरू करण्यामागं काय उद्दिष्ट असू शकतं? अगदी आता ज्याला आपण वारी म्हणतो ना ती वारी कोणाची असते तर कुठल्या तरी विशिष्ट दैवताची की जे विशिष्ट ठिकाणी प्रस्थापित असतं. बरोबर. ते दैवत म्हणजे श्री विठ्ठल आहे. बरोबर. आणि ते पंढरपूरला आहे. त्यामुळं वारी ही पंढरीची वारी आणि तिथे जाऊन कोणाची उपासना करायची तर ती विठ्ठलाची. हे तर नक्की आहे. नक्की. त्यामुळे सुरुवात दैवतापासून करावं लागेल तुम्हाला. विठ्ठल दैवत आहे. त्याची काय पाळंमुळं आहेत कुठनं आलं काय त्याचं स्वरूप आहे. तर आपल्याला असं दिसतं की त्या काळातल्या वारकऱ्यांच्या समजुतीनुसार महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांच्या समजुतीनुसार विठ्ठल जे दैवत आहे ते काही वेदांमध्ये नसतं ते पुराणांमध्ये नसतं नाही ते काही शास्त्रांमध्ये नसतं नाही साईशास्त्रांमध्ये. तर मग कोण येते तर श्रद्धा महाराष्ट्राची अशी की विठ्ठल म्हणजे द्वारकेवरनं पंढरपूरला आलेला कृष्ण विष्णूचा तुकोबांचा आणि अर्थात कृष्ण म्हणजे परत विष्णूचा अवतार ते आलंच. म्हणजे विठ्ठल म्हणजे कृष्ण म्हणजे विष्णू. बरोबर. त्यामुळे एका अर्थाने हा वैष्णवांचा संप्रदाय आहे. एका अर्थाने आता वैष्णवांचे अनेक संप्रदाय आहेत त्यातला हा वेगळा संप्रदाय आणखीन एक. तर तो विठ्ठल म्हणजे कृष्ण आहे. तुकोबाराय म्हणतात की द्वारकेचे केणे आले याची ठाया पुढे भक्तराया चोजवित. भक्तरायाला शोधत ते इथे आलं द्वारकेवरनं. आता प्रश्न असा आहे की मग तो जर कृष्ण असेल म्हणजे आहेच त्यांच्या समजुतीप्रमाणे तर कृष्णाचं सगळं चरित्र कृष्णाचं सगळं तत्त्वज्ञान कृष्णाच्या सगळ्या लीळा ह्या आपोआप विठ्ठलाच्या संदर्भात अर्थपूर्ण ठरतात ना. ठरतात. बरोबर आहे. सगळं तुम्हाला इकडे ट्रान्सफर करता येतं. म्हणून गीता ज्याने उपदेशली ते हे विटेवरी माऊली. बरोबर आहे. म्हणजे हाच तो कृष्ण आहे विटेवरी इथे उभा राहिला की ज्यानं अर्जुनाला गीता सांगितली असं तुकोबारायांचंच वाक्य आहे. त्यामुळे हे निसंशय आहे की विठ्ठल म्हणजे कृष्ण आहे. बरोबर. आणि त्या काळात सुद्धा चर्चा व्हायची ना. म्हणजे अगदी महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक श्री चक्रधर त्यांनाही त्यांच्या शिष्यांनी विचारलं की बाबा कोण विठ्ठल त्याच्याकडे एवढी गर्दी कशी असते. त्याचं उत्तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने दिलं. आपल्याला त्याच्यात जायचं नाही काय. मुद्दा एवढाच आहे की अशा प्रकारे विठ्ठल दैवत हे ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज या सगळ्या महत्त्वाच्या संतांच्या अगोदरपासून पंढरीमध्ये विराजमान आहे. बरोबर आहे. आधीपासून आहे. आणि ते कसं तिथे आलं मग तुकोबारायांनी सांगितलं की भक्ताला शोधत आला. ते कोण भक्त तर पुंडलिक भक्त. बरोबर. भक्तराज पुंडलिक त्याने साधिले काज वैकुंठीचे निज परब्रह्म आणले. बरोबर आहे. तो भक्तराज आहे. पण तो तिथे जो होता पंढरीत तो काय करत होता नेमका. भक्त अनेक असतात ना. तो त्याच्या आईवडिलांची भक्ती करत होता इन अ सेन्स म्हणजे सेवा करत होता. तेव्हा त्याचं कौतुक वाटलं कृष्णाला आणि त्याला भेटायला त्याला आशीर्वाद द्यायला त्याला वर द्यायला त्यांनी मागितलं तर त्याची इच्छा पूर्ण करायला कृष्ण द्वारकेवरनं आले. आता आल्यानंतर तो त्याच्या त्या घरात आश्रमात झोपडीत काही म्हणा तो करत होता आईवडिलांची सेवा. तर त्यांनी विठ्ठला म्हणजे कृष्णाला पाहिलं आणि असं नाही केलं की त्यांनी तो कृष्ण आला म्हणून लगेच हरकून गेला आणि ताबडतोब ते सोडलं आणि तिकडं धावलं. अजिबात नाही. हे कर्तव्य आहे आपलं. आपल्या मातापित्यांच्या संदर्भात आपलं जे कर्तव्य आहे कुठलाही देव आपलं कर्तव्य सोडा आणि माझी भक्ती करा असं म्हणणार नाही. म्हणजे बरोबर आहे. त्यामुळे त्यांनी त्याचं काम सुरू ठेवलं आणि आता आपल्या घरी कोणतरी आले ना तो देवाशिवाय
त्याला विनंती केली की माझं हे काम सुरू आहे, तोपर्यंत तुम्ही आता इथेच उभे राहा. कुठे उभे राहा? तर एक वीट ज्याला म्हणतो आपण बांधकामासाठी वापरतो घर बांधायला, ती तिथं होती, ती उचलली त्याच्यासमोर ठेवली, याच्यावर उभं राहा. त्याच्यावर उभा राहा. तर परत तुकोबारायांचा अभंग मी तुम्हाला सांगतो, पुंडलिकाला उद्देशून म्हटलेला, की अरे तू कसा आहेस बरं का, की ऐसा कैसा रे तू धीट. हे पुंडलिकाला कौतुकाने म्हणतात बरं का, का रे पुंड्या मातलासी, उभे केले विठ्ठलासी. अरे देव समोर आला तरी तुला काय त्याची तमन्ना आहे, तू मातला की काय? ऐसा कैसा रे तू धीट, पुढे भिरकावली वीट. असा तो पुंडलिक. आणि पुंडलिकाचं त्याच्यामध्ये फार महत्त्वाचं हे आहे, म्हणजे स्ट्रॅटेजी आहे. नुसतं उभं राहायला सांगितलेलं नाही त्यांनी, की तू उभा असताना तुझ्याकडे जे कोणी येतील लोक दर्शनासाठी त्यांचा उद्धार कर. बरं. मग ते हे बघू नको की तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या वर्णाचा आहे, त्याचा अधिकार काय आहे. जो जसा असेल तसा तुझ्याकडे भक्तिभावाने आला ना, मूढ जन पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी, बरोबर आहे, त्यांचा तो उद्धार कर, असं पुंडलिकाने त्याला सांगितलं. आणि तो मग उभा राहिला. तर उभा राहिल्यानंतर तो असा कमी जास्त वेळ उभा राहायचा म्हटल्यानंतर काय करणार? कमरेवर हात ठेव. तर ते मी कधी कधी गमतीने सांगतो की कसं झालं असेल, समजा जे लहान मुलं खेळ खेळतात की नाही, एखाद्याला स्टॅच्यू म्हणतात, म्हणजे त्याच अवस्थेमध्ये तू राहा. बरोबर आहे. म्हणजे समजा जणू काही तो खेळ आहे, तर पुंडलिकाने त्याला सांगितलं तिथं उभा राहा. तो उभा राहिला, स्टॅच्यू, बरोबर, तो मूर्तिरूप झाला. मूर्तिरूप झाला. बरोबर आहे. असा तो मुद्दा आहे. तर ते झालं दैवत. आता जे पुंडलिकाने हे दैवत आणलं, ही बातमी सगळ्या महाराष्ट्रात पसरली असणार ना, की अरे कृष्णाचं रूप इथे आलेलं आहे. मग महाराष्ट्रातले लोक तिकडे यायला लागले. हां, आता वारी कशी सुरू झाली, हा मुद्दा झाला. दैवत आलं. आता दैवत आल्यानंतर दैवताची काहीतरी एक वेगळी उपासना पद्धती लागते, वैशिष्ट्यपूर्ण. बरोबर. आता उदाहरणार्थ कृष्ण तिकडे द्वारकेत पण आहे, कृष्ण गोकुळात पण आहे, बरोबर. पण तिथल्या उपासना पद्धती वेगळ्या आहेत. वेगळे आहेत. कृष्ण तिकडे जगन्नाथपुरीला पण आहे, बरोबर आहे. त्यांच्या उपासना पद्धती वेगळ्या आहेत. मग इथल्या वारकरी संप्रदाय ज्याला म्हणतो आपण, त्याची उपासना पद्धती, तो मुद्दा आला. तर त्यावेळेचे जे कोणी वारकरी धुरीण असतील, मला त्यावेळेला त्यांची नावं नाहीच आहेत इतिहासाला ज्ञात, पण ज्याने कोणी ते सुरू केलं ना, तो फार मोठा माणूस आहे, म्हणजे प्रतिभावंत. त्याच्या लक्षात काय मुद्दा आला, की इथे जे लोक येणार त्याच्यासाठी म्हटलं तर कुणी कधी जाऊ शकतं, तिथं प्रतिबंध नाही. पण आपण एक वेगळी उपासना पद्धती करू शकतो त्या निमित्ताने, आणि ती वारी. बरोबर. म्हणजे गावोगावच्या लोकांनी त्यांनी जो निवडला मोसम, सीझन काही म्हणा तुम्हाला, तो कोणता, तर पावसाळा असतो तो, आणि आषाढ महिना असतो, बरोबर, पावसाचाच दिवस असतो तो. तर त्या आषाढी एकादशीला, आणि एकादशी पहिल्यापासून वैष्णवांच्या व्रताचाच भाग आहे ना, तर त्याच्यात काही नवीन नव्हतं, ते पहिल्यापासून लोक करत होतेच. तर आषाढ शुद्ध एकादशी सर्वात श्रेष्ठ मानली जाते. त्याच्यानंतर कार्तिक शुद्ध एकादशी असते. तर या दिवशी पर्टिक्युलरली आपण आषाढीचा विचार करतो आता. तर आषाढी एकादशीला या सगळ्या लोकांनी आपापल्या ठिकाणावरून तिथं यावं. बरोबर. हां, आता हे यावं म्हणजे कसं यावं? तुम्ही तुमच्या गावावरनं आला, मी माझ्या गावावरनं आलो, हे तर होऊच शकतं. याला काय दुसरं त्यातलं वैशिष्ट्य असं आहे माहिती आहे का, की नियमितपणे यावं. वारी या शब्दाचा अर्थ ना, वारंवार एखादी गोष्ट नियमितपणे करायची, बरोबर, म्हणजे वारी. पण त्याच्यात दुसरी मुख्य अशी आहे की एकट्याने नाही यायचं, तर समुदायाने यायचं, सामूहिकपणे यायचं. म्हणजे वारकरी संप्रदायाची जी काही त्याला उपासना म्हणा, भक्ती म्हणा, ती एकट्याची नाही आहे, वैयक्तिक पातळीवरची नाही आहे, बरोबर, ती सामुदायिक आहे. आणि हा फरक आहे. आता आपल्याकडे सामुदायिक पद्धतीने साधना करण्याचे कितीतरी मार्ग आहेत. योगी असतो, तो असा ध्यान आसन वगैरे करून तो त्याचं काय करायचं ते करतो. जप करतात लोक, बरोबर, हातामध्ये घेऊन त्याचं चालू असतं सतत. तर हे मार्ग आहेत ना. तप करतात वर्षानुवर्ष, हे वैयक्तिक मार्ग झाले. बरोबर. आता इव्हन त्याच्या अगोदर सुद्धा यज्ञयागाचा मार्ग होता, पण यज्ञसुद्धा कसा असायचा, कौटुंबिक असतो तो. बरोबर. बाकीच्यांना तुम्ही इन्व्हाइट करता, यजमान म्हणून तो बसतो, घरातला जो कोणी असतो तो, त्याच्याबरोबर त्याची पत्नी असते, बरोबर, मुलं असतात. हां, आणि मग येतात लोक बाकीचे. पण मुख्य कोणाचा, तर तसं इथे नाही. इथे हे सगळे लोक एकत्र तिथे जातात, एकत्रित येत्या. आणि जाताना सुद्धा कसे जातात बघा, ते गप्प राहून नाही जात, तर ते गातात, नाचतात आणि खेळतात. बरोबर. हे वेगळेपण आहे. हा वारकरी संप्रदाय जो आहे ना, नियमितपणे पंढरपूरला वारीला जाणाऱ्या, विठ्ठलाला भेटण्यासाठी, तो गाणाऱ्या, नाचणाऱ्या आणि खेळणाऱ्या लोकांचा संप्रदाय आहे. बरोबर.
म्हणजे त्याचं जीवनाकडे त्याची पाहण्याची दृष्टी अशी आहे, एक निकोप. जगणं मनुष्य देह ही आपल्याला ईश्वराने दिलेली एक देणगी आहे. बरोबर आहे. तर तिचा आपण जास्तीत जास्त कसा उपयोग करावा, ते आपण सेलिब्रेट कसं करावं, जीवनाचा आनंद विश्व, घ्या. हा निसर्ग, हे सगळं आपलं जगणं, हे आपल्याला त्याचा उत्सव करता आला पाहिजे. करता आलं पाहिजे. हा उत्सव आहे वारी. हा बरोबर आहे. म्हणजे वारी ही साधना नाही, उत्सव येतो. हा उत्सव आहे. वेदशास्त्रापर्यंत पोहोचण्याचा मार्ग त्या काळात इतर लोकांना उपलब्ध हा नव्हता. तर मुद्दा आहेत ना, आपण तिकडे येऊच यात. हां. वेदशास्त्राच्या संदर्भात काय म्हणायचं ते म्हणू आपण. पण आत्ता मला याच्यासाठी अधोरेखित करायचं आहे की अशा प्रकारे दैवत आलं, बरोबर. विठ्ठल, त्याचं स्वरूप मी तुम्हाला सांगितलं. सांगितलं. आणि त्या दैवताची उपासना पद्धती झाली वारी. वारी. बरोबर आहे. आणि त्या वारीमध्ये सामुदायिकता आली. आता सामुदायिकतेमध्ये परत गाणं नाचणं आलं. हे कसं आलं? कारण तो कृष्ण आहे ना. हां. कृष्णाने काय केलं त्याच्या गोकुळामधल्या आयुष्यात? गाणं तो नाचणं. त्याच्या त्या मित्रांबरोबर, सवंगड्यांबरोबर तो गायला, नाचला, खेळला लागेल तेवढ्या. त्या सगळ्या खेळांचं वर्णन तुम्हाला सापडेल सगळे त्यांच्या खेळ. साहित्यामध्ये, अभंगांच्यामध्ये. आणि सगळ्यांच्याबरोबर एकत्रित जेवला, त्याला काला म्हटलं गेलं. बरोबर. मग ते कृष्णाचं त्यांनी इथे आणलं बघा. बरोबर आहे. म्हणजे ज्यांनी कोणी ही ती रचना केली अतिशय. असेल, म्हणजे विचारपूर्वक केलेली प्रचंड रचना. विचारपूर्वक. म्हणजे ह्या दृष्टीनं आपण त्याच्याकडे बघतच नाही की ती नाही. कृष्णलीला पद्धतीने ही वारी आहे. करेक्ट करेक्ट. म्हणजे वारकऱ्यांच्या कुठल्याही सप्ताहाचा शेवट, समारोप कुठल्याही उत्सवाचा हा काल्याच्या कीर्तनाने होतो. बरोबर. की ज्या काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णाच्या गोकुळातल्या लीला वर्णन केल्या जातात. बरोबर आहे. पण त्या गोकुळातल्या लीलामध्ये त्याने ह्या राक्षसाला मारलं, त्या पुतणीला मारलं, त्याला फारसं महत्त्व दिलं जात नाही. नाही दिलं जात नाही. महत्त्व कशाला दिलं जातं की सगळ्या गोपाळांच्या बरोबर की ते गोकुळातल्या वेगवेगळ्या जातीचे मुलं होती. बरोबर. गरीब, श्रीमंत सगळ्या प्रकारची होती. आणि त्यांच्याबरोबर तो यमुनेच्या तीरावरती गाया घेऊन गेला. त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखा होऊन त्यांना आपल्या बरोबरीने वागवून त्यांच्याबरोबर खेळला. बरोबर. त्यांच्याबरोबर त्यांनी नृत्य केलं, त्यांच्याबरोबर त्यांनी गायन केलं. आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या शिदोऱ्या सोडून एकत्रित सगळे लोक जेवले. बरोबर आहे. हे सगळं वारकरी संप्रदायामध्ये आलंय. कारण तो द्वारकेवरून आलेला, गोकुळातनं आलेला. म्हणजे द्वारकेत तरी कुठनं आला तो पहिल्यांदा? तो गोकुळातनं द्वारकेत आला. म्हणजे इथे कृष्णाचं अगोदरचं सगळं जे आयुष्य आहे, आत्ता मी सांगितलं तुम्हाला, ज्याला आपण कृष्णलीला म्हणतो ते, आणि नंतर हे सगळं द्वारकेला असताना, म्हणजे त्यानं भगवद्गीता जी सांगितली की नाही, तेव्हा तो राहायला द्वारकेला होता. बरोबर आहे. कुरुक्षेत्रात पांडवांच्याकडे जो गेला त्यांना मदत करायला, मुळात द्वारकेचा आहे ना. म्हणजे तिथे तुम्हाला खेळगडी आपला कृष्ण, बरोबर, आपल्या भक्तांबरोबर लीला करणारा कृष्ण आणि तत्त्वज्ञान सांगणारा कृष्ण, ही सगळी रूपं त्या पांडुरंगामध्ये आलेली एकत्रितरित्या. आता हे म्हणजे पहिल्यांदा देव आला, ईश्वर, मग त्याची उपासना पद्धती आली. तर तोपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय लोकप्रिय झाला होता. बरोबर आहे. या गोष्टींच्यामुळं हा तो मुद्दा आहे. तर हा पहिला देवतेने अवतीर्ण होणं, दुसरा त्या प्रकारची एक वेगळी उपासना पद्धती इथल्या प्रतिभावंत लोकांनी सुरू करणं आणि तिचा लोकांनी अंगीकार करणं, हा दुसरा टप्पा आहे. बरोबर. आणि आता तुम्ही मला वाटतं वेदशास्त्रांतच म्हटलं ना, तो तिसरा टप्पा आहे. तो तिसरा टप्पा. हां, तो कसा आहे माहिती आहे का, की तुम्ही वेदांचा उल्लेख केला. वेद काय शेवटी? वेद म्हणजे धर्मग्रंथ आहे. धर्मग्रंथ की जो वैदिक धर्माच्या सगळ्या लोकांनी मान्य केलेला असतो. त्यामुळं शेवटी वारकरी संप्रदाय, भागवत धर्म हा एका विशिष्ट पद्धतीने, विशिष्ट अर्थाने वैदिक धर्मातच भाग आहे ना. तो काही त्याच्या बाहेरचा नाही आहे. बाहेरचा नाही, हे लक्षात घ्या. पण मग फरक कसा आला तुम्हाला सांगतो, की ते जे वेद होते की नाही, ते संस्कृत भाषेमध्ये होते. बरोबर आहे. आणि संस्कृतचा अधिकार आणि वेदांचा अधिकार काय इतिहासक्रमाचा भाग आहे, दुर्दैवाचा म्हणा, समाजाच्या धर्माचा. बरोबर आहे. वेदांचा अधिकार दिवसेंदिवस असं मर्यादित होत गेला आणि तो संकोच पावला. तीच गोष्ट वेद ज्या भाषेमध्ये आहेत त्या संस्कृत भाषेची, ती सुद्धा हळूहळू संकोच पावला. म्हणजे ठराविक वर्णाच्या लोकांनी ते सुद्धा त्यांच्या पुरुषांनीच बोलावी. बरोबर. बायकांनी सुद्धा बोलायची, त्यांनी दुसरी भाषा बोलायची. त्यामुळे भाषेचंही नुकसान झालं, वेदांचंही आणि धर्माचं पण झालं. धर्माचंही झालं. त्यामुळं तुम्ही म्हणायला फक्त वैदिक धर्माच्या आहात. बरोबर आहे. म्हणजे जनगणना करताना काहीतरी लिहावं लागतं म्हणून. जणू काही तसं. प्रत्यक्षात धर्माचे असण्यासाठी धर्मग्रंथ लागतो ना तुम्हाला. बरोबर आहे. आणि जोपर्यंत धर्मग्रंथ नाही तोपर्यंत तुमच्या त्या वेगळेपणाला काही अर्थ राहत नाही. बरोबर. तर इथं धर्मासाठी ज्या 3 गोष्टी लागतात, एक दैवत,
एक उपासना पद्धती आणि तिसरा पवित्र मानला गेलेला धर्मग्रंथ. बरोबर आहे. तर या 2 गोष्टी आल्या, परंतु धर्मग्रंथ नव्हता. वेद फक्त म्हणण्यापुरता होता. बरोबर आहे. मग अशा वेळेला यांनी काय विचार केला धुरीणांनी, आणि त्या धुरीणांमध्ये ज्ञानेश्वर महाराज, म्हणून त्यांना जे श्रेय दिलं जातं ते उगीच दिलं जात नाही. बरोबर. तर त्यांनी असा विचार केला की धर्मग्रंथ तर दिला पाहिजे, मग कोणता द्यायचा, तो तुमच्या देवतेशी सुसंगत पाहिजे. बरोबर आहे. मग देवता कोणती आहे? विठ्ठल म्हणजे कृष्ण. कृष्ण. म्हणजे कृष्णाचा जो ग्रंथ असेल तो आपला होईल ना. बरोबर आहे. त्याच्याशी सुसंगत असला पाहिजे. तो कृष्णाने सांगितलेला आहे, दुसऱ्यांनी कशाला कुणी सांगायचा. खरं आहे. म्हणजे वेदसुद्धा म्हणतो आपण ईश्वरी वाणी आहे, पण ती आली कोणाच्याकडनं? ऋषींच्याकडनं आली ना. बरोबर. ऋषीमुनींकडनं आली ती. इथं थेट कृष्णच अर्जुनाला सांगतो आणि ते व्यासांनी त्यांच्या पद्धतीने लिहून काढलेलं. त्याला आपण म्हटलो भगवद्गीता. तर जर आपण कृष्णाचे उपासक असो, कृष्ण आपलं दैवत असेल, तर कृष्णानेच निर्माण केलेला ग्रंथ हा आपला ग्रंथ झाला, पण तो संस्कृतमध्ये आहे. इथे मुद्दा आला. आणि आपले सगळे अनुयायी बहुसंख्येने जे आहेत ते मराठी बोलणारे आहेत. मग त्यांच्यासाठी आपणाला मराठीतून तो दिला पाहिजे. त्यासाठी त्यांनी भगवद्गीतेचा अर्थ मराठीत लिहिण्यासाठी करण्यासाठी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला. बरोबर. म्हणजे आता ग्रंथही मिळाला. म्हणजे दैवत, उपासना पद्धती आणि स्वतंत्र धर्मग्रंथ, यामुळं हा एक परिपूर्ण धर्म झाला. वारकरी संप्रदाय म्हणून. तिथपासून वारकरी संप्रदायाचा इतिहास वेगळ्या पद्धतीने झाला. म्हणजे संतांची जी भूमिका आहे त्यामध्ये ती इतकी महत्त्वाची आहे. हो हो हो. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांपासून ती सुरू झाली. खरं हो बरोबर. ते धर्मग्रंथामधून सुरू झाले. धर्मग्रंथापासून. म्हणून ते ज्ञानदेव रचीला पाया असं जेव्हा म्हटलं जातं ना, ते संत बहिणाबाई तुकाराम महाराजांच्या शिष्या, त्यांचा अभंग आहे. ज्ञानदेव रचीला पाया, या इमारतीचा पाया कोणी रचला? ज्ञानदेवांनी. पण म्हणजे त्यांनी ते पंथ स्थापन केला का? तर नाही. तो होता. म्हणजे कोणत्या रूपाने होता? तो दैवत आणि उपासना यांच्या रूपाने होता. वारी हे होतं. पण हा अधिष्ठानभूत असा एक प्रतिष्ठा धर्म म्हणून मिळण्यासाठी जे लागतं, तो धर्मग्रंथ नव्हता, तो ज्ञानेश्वराने दिला. म्हणून ज्ञानदेव रचीला पाया. बरोबर. तिथून खऱ्या अर्थाने ज्याला आपण काय म्हणत, त्याला इंग्रजीचा आधार घेऊन सांगायचं, त्या शास्त्रांचा विज्ञानांचा आधार, तर इतिहासामध्ये एक प्री हिस्ट्री असते. बरोबर. प्री हिस्ट्रीचा अर्थ काय होतो की ज्या काळातला इतिहास लिहिण्यासाठी आपणाला लिखित साधनं मिळत नाहीत, बरोबर, ते प्री हिस्ट्री म्हणतात. आणि लिखित साधनं मिळायला सुरुवात झाल्यानंतर जे काय असतं त्याला ते रेग्युलर इतिहास म्हणतो. बरोबर. तर तसा हे धर्माच्या इतिहासाला लावलं तर काय दिसतं आपल्याला? ज्ञानेश्वरीच्या अगोदर आपल्याकडे स्वतंत्र मराठी धर्मग्रंथ नाही, म्हणून तो प्री हिस्ट्री. म्हणजे पुंडलिकापासून तर ज्ञानेश्वरांच्यापर्यंत वारकरी संप्रदायाची प्री हिस्ट्री. आणि ही ज्ञानेश्वर महाराजांपासून हिस्ट्री, इतिहास सुरू झाला. बरोबर. असा तो मुद्दा आहे. आता वारीचं जे मूळ स्वरूप होतं पूर्वीचं, त्यात का सुरुवातीचं काय स्वरूप होतं आणि मग काळाबरोबर काय बदल झाली त्याच्यामध्ये सांगतो. आता वारीचं स्वरूप सांगताना पहिल्यांदा एक गोष्ट सांगायला पाहिजे की आपला देश किंवा पूर्वीच्या काळातला कुठलाही देश, खरं तर औद्योगिक क्रांतीच्या अगोदर जे काही होतं जगात, ते शेतीप्रधान होतं. बरोबर. याच्याबद्दल वादाचं काहीच कारण. हां. तर त्याच्यामुळे भारत काय किंवा महाराष्ट्र काय हे शेतीवरती अवलंबून असणारे शेतकरी हा त्याचा मुख्य घटक आला. बरोबर. तर वारकरी संप्रदाय हा मुख्यत्वे करून व्यवसायाचा विचार केला, कर्माचा विचार केला, तर शेतकऱ्यांचा संप्रदाय आहे. बरोबर. त्यामुळं ते गावोगावी राहणारे खेड्यातले लोक आहेत आणि ते शेती करणारे लोक आहेत. आता त्यांचा धर्म हा त्यांच्या एकूण जीवनक्रमाशी, जीवनशैलीशी मिळता जुळता पाहिजे. बरोबर. मग वारीचं करायची आहे, उपासना पद्धतीचा भाग आहे. ती कोणती वारी? तर आषाढीची वारी. आता हे पहा, बरेच लोक असे आहेत की जे 12ही महिन्यांच्या वाऱ्या करतात. आपण त्यांचा विचार करत नाही आहोत. आता आषाढी. आणि ज्यांना आषाढी वारी जमत नाही ते कार्तिकी असा ऑप्शन दिला जातो. बरोबर. वारकरी संप्रदायाची जेव्हा दीक्षा घेतो आपण, तेव्हा विचारलं जातं की तुला कुठली वारी करायची, तुला तेवढी सांगून टाक. मग तो आपल्या सोयीने सांगतो, मला हे आषाढीची, कोणी म्हणतं मला कार्तिकीची चालेल. ह्याच्या पाठीमागं काय रहस्य आहे? त्याच्या पाठीमागं शेतीचं शास्त्र आहे, शेतीचं अर्थशास्त्र आहे. बरोबर. कसं आहे की आपला कामधंदा सोडून तिचं परवडत नाही जाणं. बरोबर आहे. कोणालाच जगणं हे महत्त्वाचं आहे. जगला तर परमार्थ होईल, खरं आहे. जगला तर धर्म होईल. म्हणून तुकोबारायचं इतक्या टोकाला जाऊन सांगतात की किती महत्त्व आहे शेतकऱ्यांसाठी पेरणीचं.
मडे झाकून या करीती पेरणी. बरोबर आहे. घरात कुणीतरी मृत्यू झाला अचानक आणि तिकडे वापसा झालेला आहे, पाऊस पडला वापसा झाला, ती मुवमेंट पकडलीच पाहिजे. उद्या तो पूर्ण कोरडं होऊन जाईल. बरोबर आहे. वापसायचा अर्थ अशी मधली स्थिती, म्हणजे पूर्ण ओलं असं पण नाही आणि पूर्ण वाळलेलं पण नाही. बरोबर आहे. त्याला वापसा म्हणतो आपण. बरोबर. पाऊस पडून गेलेला आहे. तर म्हणून मडे झाकून या करीती पेरणी, कुणबियाची वाणी लवलाई. तर तो शेतकऱ्यांचा धर्म आहे. मग त्याला कसं चालेल दुर्लक्ष करून या गोष्टीकडं. म्हणून वारकऱ्यांची जी दिंडी सुरू होते जायला पंढरपूरला, त्यावेळेला म्हणजे पाऊस नेहमीच पडतो असं आपण गृहीत धरला असतो. पहिला पाऊस पडत गेलेला असतो, पेरणी झालेली असते, वापसा झालेला वापसा असतो. झालेला असतो. आणि पेरणी करतो शेतकरी आणि वारीला निघतो. बरोबर आहे. मधल्या काळात माहिती आहे का, अनेक लोकांचा गैरसमज होता, म्हणजे मध्यमवर्गीय अभ्यासक वगैरे, की काय लोक आहेत राव, कुशाला एवढे कामाचे तास वाया घालवतात, असं कुठं असतं का. त्यांना हे माहीतच नाही ना, या काळामध्ये काही कामच नसते, कामच नसते काय. मग तो ज्या वेळेला पंढरीची वारी करील, काल्याचं कीर्तन ऐकेल, गोपाळकाला आणि आपल्या घरी येईल, त्यावेळेला पीक पहिल्या खुरपणीला आलेलं असतं. बरोबर आहे. काही त्याचा एकही दिवस वाया जात नाही. वाया जात नाही. हे समजून घेतलं पाहिजे आपण, कसं शेतकऱ्यांचा मुद्दा आहे तो. बरोबर आहे. मग मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की ऑप्शन दिलेला असतो. घाटावरचे शेतकरी देशावरचे हे आषाढी निवडतात. कोकणातल्या पेरणीची कापणीची पद्धत वेगळी आहे, तिथं भात शेती असते. बरोबर आहे. त्यामुळं आषाढीचा सीझन हा त्यांचा भात लावण्याचा सीझन असतो. त्यांना नाही परवडत, त्यांना कार्तिकी परवडते, कारण बरोबर. तोपर्यंत भात व्यवस्थित आलेला असतो. हे शेतकऱ्यांच्या टाइम टेबलशी आहे सगळं जुळलेलं आहे, वारीचं नियोजन. म्हणून ती वारी काय इतके दिवस ती लोकांच्या जीवनशैलीशी, जीवनमूल्यांशी सुसंगत आहे. उपासना पद्धती तिची देवतेशी सुसंगत आहे. बरोबर. तत्त्वज्ञान तिचं जगण्याला कसं जगावं हे सांगणार आहे भगवद्गीतेचं. कसं कर्म करावं, कशी भक्ती करावी, बरोबर आहे. हा मुद्दा आहे. मग सुरुवातीला जे काही वारीचं स्वरूप होतं ते कसं बदलत मी सांगतो गेलं? तुम्हाला. आता म्हणजे कसं झालं, आता हे सांगितलं की वारी सुरू झाली, शेतकऱ्यांचा धर्म असल्यामुळं ते झालं. ती सामुदायिक उपासना आहे. लोक सगळे सामुदायिक पद्धतीने गात नाचत खेळत तिथे जातात. हे अगदी तुम्हाला ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम, नामदेव महाराज यांच्या काळापर्यंत चालत आलेलं आहे. म्हणून आपण बघतो ना की ज्ञानेश्वरांचे वडीलसुद्धा वारीला जात होतं, म्हणजे ही परंपरा होतीच. तर हीच परंपरा अव्याहतपणे, फक्त फरक कुठे पडला, ही वारी करणाऱ्या लोकांना ग्रंथ मिळाला. बरोबर. अभंग मिळाले. आता ज्ञानेश्वरांच्या पूर्वी जे लोक वारी करायचे, जायचे दिंडी घेऊन, हा तुम्हाला म्हणजे सांगतो, हा जो समूह असतो ना वारकऱ्यांचा भजन करीत जाणारा, त्याला दिंडी म्हणतात. बरोबर. मग ती भजन करणं म्हणजे त्याला वाद्य लागतात. त्यातलं एक वाद्य स्वरासाठी असतं, आधार सूर लागतो ना, त्यासाठी विडा असतो. बरोबर. आणि ताल लय पकडण्यासाठी मृदंग पखवाज असतो. बरोबर. आणि सामुदायिक हे परत एक विना आणि एक पखवाजवाला म्हणजे झालं का नाही. बाकीचे जे लोक असणार त्यातल्या अनेकांच्या याच्यात टाळ असतो. म्हणजे ते सामुदायिक सगळा होता. तो गदारोळ त्याला म्हणतात. तुकोबाने शब्द वापरला, गदारोळ आहे. तर हे लोक अशा पद्धतीने तिकडे जातात, गात नाचत एकत्रितपणे त्यांचं सगळं चाललेलं असतं. तर ज्ञानेश्वरांनी अभंग रचना करण्यापूर्वी, नामदेवांनी अभंग रचना करण्यापूर्वी ही मंडळी कुठली गीतं गात होते, कुठले अभंग होते हे माहीत नाही आपणाला. बरोबर. जर असतील तर कदाचित ते काळाच्या ओघात लुप्त झाले. आज आपल्या पुढं काय आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी समकालीन जे सगळे संत आहेत की जे सगळ्या जाती जमातीमधून आले आहेत, त्याच्यात स्त्रिया आहेत, त्याच्यात पुरुष आहेत, त्या सगळ्यांनी रचना केल्या आहेत. बरोबर. अतिउत्तम रचना आहेत. तर तिथून पुढे म्हणायला लागले लोक, म्हणजे तो एक प्रश्न मिटला. अगोदर तर मला माहीत नाही म्हणजे काय असतील ते. नामस्मरण नक्कीच करीत जात असतील, विठ्ठल 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 किंवा रामकृष्ण हरी वगैरे ते चालू असणार. पण मग अभंग तिथे मिळाले आणि मग त्या पद्धतीने ते अभंग गाणं, बरोबर, त्यासाठी संगीत आलं आणि त्या अभंगावरती निरूपण करणं ते कीर्तन. बरोबर. तर अशा ह्या कीर्तनाची जी पद्धत आहे ती नामदेवरायांनी घालून दिली. तेव्हा नामदेवांचं फार मोठं हे आहे योगदान. ते तुकोबाचे म्हणतात ना की नामात म्हणजे बघा, संत कृपा झाली, तुकोबांना बहिणाबाई, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया,
वारिले देवालया, नामातयाचा किंकरतेने केला हा विस्तार, या संप्रदायाचा विस्तार, त्याला एक संघटित रूप, एक संस्थात्मक रूप जे काय असेल ते फड त्यांनी तयार केला. फड म्हणजे काय की वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या बघा वेगवेगळ्या गावातून दिंड्या पंढरपूरला येतात, त्या दिंड्यांचं एकत्रीकरण करून त्यांनी एक फड निर्माण केला. बरोबर आहे. म्हणजे फड ही आणखी व्यापक संस्था झाली. एका फडामध्ये अनेक दिंड्या असतात. आणि तिथं मग पंढरीच्या वाळवंटात ते सगळे एकत्र आला तो फड, आणि तिथे कीर्तन, हे नामदेवरायांचं. आणि मग बाकीचे संत सगळे लोक कीर्तन करायला लागले, भजन करायला लागले. अशा पद्धतीने तो संप्रदाय पुढे गेला. आणि ही परंपरा पुढे जी चालत राहिली, मग काही पारंपरिक घराणी आहेत वारकऱ्यांची, तर त्यातलं एक घराणं म्हणजे तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबा हे ज्ञानेश्वर नामदेवांचे समकालीन होते. त्यामुळे तुकाराम महाराजांच्या घरात ही वारीची परंपरा हो, आधीपासूनच. ती त्यांच्याही म्हणजे त्यांच्याही अगोदरपासून, म्हणजे विश्वंभर बाबांच्या मुलांना त्यांची आई म्हणते की तुझ्या वडिलोवडिली निर्धारी चालवली पंढरीची वारी, वडिलोवडिली. बरोबर. हे त्याच्यापासून परंपरेने चालत आले. म्हणजे किमान आता माझी उदाहरणार्थ 10वी पिढी आहे. बरोबर. म्हणजे एकूण 18वी झाली यांच्यापासून, विश्वंभर बाबांच्यापासून, तर त्याच्याही अगोदरपासून. तर हे घरानं परंपरेने चालत आलं. विश्वंभर बाबांचं मुख्य कॉन्ट्रीब्युशन काय की त्यांनी देहूला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधलं पहिल्यांदा. आणि ते त्याचं वेगळेपण काय आहे की पंढरपुरामध्ये विठ्ठल आहे, रुक्मिणी आहेत, पण ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी. महाराष्ट्रातलं विठ्ठल रखुमाईचं संयुक्त मंदिर हे पहिलं देऊला. बरं. म्हणून देऊचं वेगळं महत्त्व आहे. आणि तेव्हापासून देहू एक सेंटर पण झालं वेगळं. बरोबर आहे. बहिणाबाईचा अभंग आहे की देहू गावी थोर भक्तिपंथाचं ते केंद्र झालं त्या मंदिरामुळं. मग ती परंपरा वारीची, त्या देवाच्या सेवेची, म्हणजे पूजा अर्चा, भजन कीर्तन वेळच्या वेळी, मग येतात लोक जातात, त्यांचं काय जेवण खावण प्रसाद, हे सगळं या घराण्यामध्ये तुकोबांच्यापर्यंत चालत आलेलं. आणि मग तुकोबांनी परत अभंग रचना केली, ते संत झाले. आणि त्यांनी एक आणखीन वेगळाच, पण तोपर्यंत तुकोबाई जायचे ना पंढरीच्या वारीला. बरोबर. त्यांची दिंडी होती, त्यांचा फड होता. आणि ते सांगायचे की आमच्या फडावरती आल्यानंतर कोणालाही निराश होऊन परत जावं लागणार नाही. फडा आली यासी नवजे निरासी, जरी त्याशी काही न कळता, म्हणजे तो आला फडावरती, त्यांनी कीर्तन ऐकली, भजन केलं, आणि समजा घडीवर त्याला त्यातलं खरंच काही कळलं नाही, पहिल्यांदाच आला, काय चालले बा नेमकं, तरी तो निराश होऊन जाणार नाही, त्याला काहीतरी मिळेल. बरोबर आहे. हे आत्मविश्वासाने सांगतात ना. मग त्यांची दिंडी होती. महिपतींनी लिहिले त्यांच्या तुकाराम चरित्रामध्ये की तुकोबांच्या दिंडीमध्ये पंढरीला जाणाऱ्या वारीला 1400 टाळकरी असायचे. बरोबर. 1400. मग जायचे ते. हे पण तो पॅटर्न तोच ज्ञानदेवांच्या काळापासून चालत आलेला. तो बदलला कुठं, तुम्ही जे म्हटलं ना बदलतं स्वरूप, तो तुकोबांच्या पश्चात तुकोबांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी एक त्याच्यात वेगळी गोष्ट दाखल केली. आणि म्हणून त्याच्यात स्वरूप आणखीन बदललं. काय त्यांनी दाखल केलं, ते अत्यंत कर्तबगार होत्या, प्रतिभावंत होते, कर्तबगार होते. तो एक वेगळाच मुद्दा आहे. आणि सगळ्या वारकऱ्यांना त्यांचं नेतृत्व मान्य होतं. बरोबर. ते त्यांचे समकालीन असणारे संत निळोबा यांनी संत नामावली लिहिलेली आहे. समकालीन किंवा अगोदरच्याही सगळ्या संतांचा उल्लेख त्यांच्यात थोडक्यात परिचय असं. तर नारायण महाराजांबद्दल तुकोबांचे धाकटे चिरंजीव ते म्हणतायत, निळोबाराय, की सकळा वैष्णवा वाटे जीव प्राण, तो हा नारायण देऊकर. अरे वा. आणि दुसरं वैशिष्ट्य असं की त्यांचे सत्ताधारी लोकांशी फार चांगले संबंध होते. म्हणजे राजाराम महाराज, संभाजी महाराज, बरोबर, आणि पुढे शाहू महाराज, साताराचे शाहू महाराज अतिशय. तर त्यांनी देवस्थानला इनामं दिली वगैरे वगैरे. तो तपशिलाचा मुद्दा आहे, तुम्ही तो सांगत नाही. पण हे त्यांचं कर्तृत्व होतं. म्हणजे हे थोडंसं आपल्या याच्या बाहेर होईल चौकटीच्या, पण मला सांगू देते एकदा की त्यांचा शिष्य समुदाय, त्यांना मानणाऱ्या लोकांचा पण महाराष्ट्रात होता. बरं. आणि ते सगळे पंढरीला लोक एकत्र यायचे ना. तर त्यांच्यामध्ये ज्याला आज आपण वसई प्रांत म्हणतो, तिथले वारकरी होते. बरं. बुवाजी नाईक आणि गंगाजी नाईक तिथले वारकरी होते. आणि तिथं त्यावेळेला अंमल पोर्तुगीजांचा होता. बरं.
ते यायचे वारीला. ते एकदा ते पंढरपूरमध्ये असताना नारायण महाराजांना म्हटले की अहो तुमचं छान चाललं आहे, तुमच्याकडे स्वराज्य आहे. म्हणजे जरी त्यावेळेला इथे औरंगजेब आला होता तरी राज्य तसं आपलंच होतं ना, आपलंच होतं. म्हणजे टेक्निकली तोपर्यंत. आणि मधल्या काळात 1707 तो गेलासुद्धा आणि संपवलं त्याला मराठ्यांनी, आणि इथे शाहू महाराज आले. बरोबर आहे. तर त्या काळातली गोष्ट आहे, शाहू महाराजांच्या काळातली गोष्ट आहे. आणि शाहू महाराज त्यांना मानायचे, नारायण महाराजांना. तर ते म्हणाले की तुमचं छान चाललं आता सगळं, औरंगजेब गेला वगैरे, आमची काय परिस्थिती आहे, आमच्यावरती परकीयांचंच राज्य आहे, परधर्मियांचं राज्य आहे, तर आम्हाला कधी मुक्त करणार तुम्ही. बरं. मग ते नारायण महाराज म्हणाले की तुम्ही या देऊला, ही यात्रा झाल्यानंतर तुमच्या सवडीने. त्याप्रमाणे ते आले आणि त्यांनी खंडेराव दाभाडे जे सेनापती होते शाहू महाराजांचे, त्यांना बोलून घेतलं आणि ते इथे आले शाहू महाराजांच्याकडे सगळे, बरं, की आपल्याला तिथं काहीतरी करायला पाहिजे, पोर्तुगीजांचा बंदोबस्त करायला पाहिजे. हे साष्टीच्या बक्षीत नमूद केलेलं आहे, पदरचं नाही सांग, नाही नाही नाही, बरोबर आहे. काही कल्पना नाही आहे. म्हणजे संतांनी स्वराज्य निर्मितीमध्ये सुद्धा आहे ना त्यांचा. आपला भाग आहे. हो हो हो. म्हणजे समजा अशा काही मूर्ती असतात की परचक्राच्या भीतीने परधर्मियांच्या त्या उचलल्या आणि कुठेतरी लपून ठेवल्या. बरोबर. अशीच एक मूर्ती होती अवसरीच्या परिसरात, खेड तालुक्यात, ती अशी लपून ठेवली होती कोणतरी जमिनीत. तर ते नारायण महाराजांना कळलं नंतर, ते तिथे गेले, त्यांनी ती मूर्ती शोधली कुठे नेमकी, तिची तिथे परत प्रतिष्ठापना केली. तर असे ते नारायण महाराज, म्हणजे बरोबर. प्रतिभावंत आणि सगळ्या सरदार मंडळींमध्ये त्यांचं वजन असलेलं. आणि वैष्णव तर जीवप्राणच, मगाशी मी सांगितलं. तर त्या काळात ज्यांनी सूत्र त्यांच्या हातात आली तेव्हा औरंगजेब इथे आलेला होता महाराष्ट्रात. बरं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब लगोलग इथे आला दक्षिण भारतामध्ये. कशासाठी आला? तर सगळा हिंदुस्थान मोगलांचा राज्य असलं पाहिजे. बरोबर. मोगलांचं. मग उत्तरेमध्ये होतंच, उत्तरेत सगळ्या गोष्टी त्यांनी जवळजवळ पदाक्रांत केलेल्या होत्या. दक्षिणेत तशी परिस्थिती नव्हती. दक्षिणेत 2 राज्य होती, एक विजापूरला आदिलशाह होता, शेजारी गोवळकोंड्याला कुतुबशाह होता, आणि नव्यानं निर्माण झालेलं मराठ्यांचं स्वराज्य शिवाजी महाराजांनी. तर हे आपण संपवायचं आणि मोगलांचा संपूर्ण हिंदुस्थान करून टाकायचा, हे औरंगजेबाचं उद्दिष्ट. त्यासाठी केवढी मोठी फौज घेऊन आला, जातीने आला. याच्या अगोदर जे पाठवले होते सेनापती अमुक तमुक, त्यांची मात्रा नाही चालली. इथल्या लोकांनी त्यांना बरोबर तोंड दिलं. हो, म्हणजे मराठ्यांनी दिलं, पण त्या खालच्या 2 शाह्यांनी पण दिलं. मग आता आपण स्वतः आलं पाहिजे. दिलेर खान गेला, जयसिंग गेला, शाहिस्ते खान गेला, जे कोणी असतील ते. आणि त्यासाठी औरंगजेब स्वतः जातीने आला आणि त्यांनी काय केलं, मग त्याचा कार्यक्रम ठरला होता, अजेंडा 3 सत्ता. तर कुतुबशाही आणि आदिलशाही या सत्ता त्यांनी 2 वर्षात संपवून टाकल्या. आता राहिला मुद्दा मराठ्यांचा. संभाजी महाराज तिथे होते आणि मग संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्या लढाया सुरू झाल्या. त्यावेळेला नारायण महाराजांकडे सूत्र आली आणि त्यांनी या वारीला एक वेगळंच टर्न दिला. तो काय टर्न दिला? आणि तो महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरला. तो टर्न असा त्यांनी दिला की आपण जातो ना पंढरपूरला, कसे जातो? आपण देवाचं नामघोष करीत जातो, भजन करीत जातो, रामकृष्ण हरी जे काय असेल ते, विठ्ठल. आपण आणखीन काय करतो? संतांचे अभंग म्हणत जातो. बरोबर. त्या अभंगांच्यावरती कीर्तनं करत जातो. म्हणजे याचा अर्थ काय होतो की वाङ्मय रूपाने संत आपल्यात अजून आहेत. जसं रामदास स्वामी म्हणाले ना, नंतरच्या काळात शिष्यांनी विचारला होता तुमच्या पश्चात गुरु कोण? तर रामदास म्हणले दासबोध हीच माझी वाङ्मय मूर्ती धरावी. तिकडे गुरु गोविंद सिंगांनी सुद्धा तेच केलं होतं ना, 10वे गुरु शिखांचे नांदेडला. बरोबर. तर त्यांनाही प्रश्न आला की आता 11वे कोण? तर ते म्हणले आता 11वा गुरु नाही, गुरु ग्रंथ साहेब हाच गुरु. म्हणजे एवढं महत्त्व त्या याला असतं ना, साहित्याला, तुमच्या साहित्याला असतं. तर ते संत साहित्य रूपाने आपल्याबरोबर आहेत, कारण आपण त्यांचेच अभंग म्हणत जातो. पण आणखीन काहीतरी एक ज्याला आपण दृश्य म्हणतो, एक संकेतात्मक प्रतिमा, चिन्ह, प्रतिकात्मक का होईना आपल्याकडे जर असेल तर अधिक चांगलं होईल. म्हणजे वाङ्मयाच्या याला संत समजणं इतका अधिकार सगळ्याच लोकांचा असं नाही ना. म्हणजे त्यासाठी तो फार. मग त्यांच्या लक्षात मुद्दा आला की आपण संतांच्या पादुका जर घेतल्या बरोबर
आणि आपल्याकडे भारतात परंपराच आहे, पादुकांना आपण त्या स्थानीच मानतो ना. म्हणून त्यांनी, आणि उदाहरण कसं झालं बघा, की त्या कैकेयीच्या काय म्हणतात त्याला हट्टामुळं हो बरोबर. रामाला वनवासाला जावं लागला. वस्तुतः त्याला राज्याभिषेक व्हायचा, पण तिने हट्ट धरला, माझ्या मुलाला भरताला राजा करा. आणि दशरथ राजांनी तो मान्य केला. आणि त्याप्रमाणे आपण बघतो की वेळ आली भरतानं राज्यावर राज्य बसायची. करायची. भरत नाही म्हणाला, मी नाही करणार म्हणजे, आईने काही का केलं असं ना, मग तर करायचं काय, रामाची प्रतिज्ञा तर तो तर जाणारच. मग त्यांनी सांगितलं की आता मी इन्चार्ज आहे आणि राजे तुम्हीच असणार आहात, तुमच्याच नावाने मी राज्य करीन. बरोबर. मग कसं, तर त्या सिंहासनावरती मी बसणार नाही. मग तिथे काय केलं त्यांनी, रामाच्या पादुका तिथे ठेवल्या. म्हणजे पादुका रूपानं तो माणूस असतो आपल्यामध्ये, बरोबर आहे. देव असू शकतो, संत असू शकतो, का नाही. त्यामुळे पादुका, म्हणून त्यांनी पालखीमध्ये पादुका ठेवल्या तुकाराम महाराजांच्या. देहूतून निघाली दिंडी, आळंदीला गेले, तिथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ठेवल्या. बरोबर. आणि मग ती पालखी पुढे पंढरपूरला रवाना झाली. म्हणजे नारायण महाराजांनी पालखीची जोड दिली वारीला. बरोबर. हे बदललेलं रूप आहे वारीचं. आणि एकच मिनिट, मग त्याच्यानंतर त्यांचं अनुकरण करून ठिकठिकाणची संतांच्या गावातल्या पालख्या निघायला लागल्या. बरोबर. असा तो मुद्दा आहे. मग ही देहूवरनं येणारी एक पालखी जी वेगळ्या मार्गानं जाते. नाही, मग आळंदीतून काय झालं, हे सलग चालू होतं, 1832 चालू होतं. देहू संस्थांचं लीड होतं. बरोबर. सगळे लोक तिथे यायचे, तिथून आळंदीला जायचे एकाच पालखीत. पुढे तिथं देहू संस्थांच्यामध्ये काही कुरबुरी झाल्या तुकोबांच्या वारसदारांमध्ये, आणि ते सगळीकडे होत असतात. सगळीकडे होत आपल्याला असतात ते काय. दुःख करायचं कारण नाही. आणि शेवटी कसं असतं माहिती का, की सेवेचे अधिकार असतात. बरोबर आहे. तो नुसता याचा मुद्दा नसतो, त्यांना वाटतं प्रत्येकाला आपल्यात पाहिजेत म्हणून झाली कुरबुर. मग काही लोकांची असं लक्षात आलं की बाबा यांच्यात चाललेलं आहे, तर आपण कशाला सफर व्हायचं, आपण आपलं एक वेगळं माऊलींचं पालखी काढूयात. म्हणून हैबतबाबा आरफळकर सातारचे जे होते, बरोबर आहे, तर त्यांनी त्याच्यात हे घेतलं, ते शिंद्यांचे सरदार ग्वाल्हेरकरांचे, त्यांनी त्याच्यात लीड घेतलं आणि वेगळा सोहळा माऊलीचा सुरू केला. पण नारायण महाराजांनी जेव्हा ते सुरू केलं ना, तेव्हा औरंगजेब इथे होता, लढाया चालू होत्या. बरोबर. अशा वातावरणामध्ये लोकांचं मोराल ज्याला म्हणतो आपण, लक्षात घ्या, त्या संप्रदाय मधल्या काळात जो संप्रदाय टिकला, एवढ्या सगळ्या 400 वर्ष 500 वर्ष परधर्मीयांचं परसंस्कृतीचं राज्य असून, सत्ता असून, तो टिकवण्यामध्ये या वारकऱ्यांच्या यंत्रणेचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी कधीही वारी बंद पडू दिली नाही, ते चालूच राहिलं. तर ते इथपर्यंत ठीक आहे. आता पण ते संकट असं आलं ना, औरंगजेबाचं कोसळलं अक्षरशः, त्याला आणखीन काहीतरी एक प्रतिबंधक करायला पाहिजे ना. तर त्याच्यामुळं वारकऱ्यांचा मूळ जो काही भाव असेल, जी निष्ठा असेल, ती अधिक बळकट झाली. बरोबर. पालखीच्यामुळं. आणि मग ते पुढे अशा पद्धतीने चालू राहिली परंपरा. तर वारीचा अनुभव असा शब्दातून सांगितला, मांडला तरी तो अनुभवता येत नाही, त्याला वारीतच जावं लागतं. तर असं वारीत न जाता अनुभव घेता येत नाही, मग वारीत गेल्यावरच तो अनुभव कसा काय मिळतो? नाही, ती एक तर पहिल्यांदा गोष्ट आहे की ती सामुदायिक आहे. सामुदायिक म्हणजे आपण समजा आपल्याला आनंद झाला, आपल्यापुरता असतो ना तो. बरोबर आहे. इथे कसं आहे की तो आनंद सामुदायिक याच्यातून निर्माण होतो. बरोबर आहे. जशा नद्या समुद्राला मिळतात की नाही, तशा गावगावच्या दिंड्या, गावगावची वारकरी ते एकत्र येतात, एकमेकांना भेटतात, एकमेकांच्या कल्पना शेअर करतात. म्हणजे सांगायचा मुद्दा म्हणजे असा. आणि तुकोबा म्हणतात, स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. बरोबर. तुम्ही आम्ही खेळी मिळी, गदारोळी आनंदे. बरोबर आहे. तर हा जो मुद्दा आहे ना, ते सेलिब्रेशन आहे ना. बरोबर. म्हणून तो वेगळा आनंद आहे. तो एकट्याचा नाही असू शकत. नाही, एकट्याचं नाही असू शकत. एकट्याने खेळणारा खेळ हा नसतोच ना जगात. नाही, किमान 2 लागतात. म्हणजे अगदी लागतात. कधी कधी कसं होतं, काही काही लोकांना काही खेळाचं फार व्यसनच असतं म्हणा. म्हणजे विशेषतः बैठे खेळ, ते काय करतात, पत्ते आपणच मांडतात, जो कुणी नसला समोर तरी समोर ठेवले आणि आपण एकाच 2 करतात. बरोबर आहे. तो खरा खेळ नाही. पत्त्याचा खरा खेळ कधी होईल की त्याला माहीत नाही तुमच्याकडे काय आहे, तुम्हाला माहीत नाही, आपले असं खरं. तर खेळ हा सगळ्यांनी मिळून करायचा असतो, हे वारकरी करणार. म्हणून तो वेगळा अनुभव आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे.
वारकरी आणि विठ्ठलाला तो बघा ना तुम्ही, तुकोबारायांचं सगळ्यांना माहिती असलेला अभंग आहे, लुब्धली नादी हो हो लागली समाधी, मूढजन नर नारी लोकारे, पंडित वाचक योगी महानुभाव, एकची सिद्ध साधकारे. सगळ्या लोकांना, स्त्री पुरुष लहान मोठे, कुणी परमार्थात वरती पोचलेले असतील, खूप योगी अमुक तमुक, खरं आहे. कुणी अत्यंत खालच्या स्तरावरती असते, म्हणजे इयत्ता ज्याला म्हणतो आपण, बरोबर सगळे एकाच प्रकारच्या अनुभवामध्ये तल्लीन होतात. हे तुम्हाला इतरत्र कुठं मिळणार नाही. मिळणार नाही. वारकरी विठ्ठलाला दुःख सांगतो पण सुखाची अपेक्षा ठेवत नाही. आणि वारकऱ्यांमध्ये आणि देवाला नवस करणाऱ्यांमध्ये फार मोठा फरक आहे. बरोबर. म्हणजे वारकऱ्यांकडनं ती नवस कर विठ्ठलाला, काहीतरी माग, इतर देवांमध्ये आपण बघत असतो की नवसाची वगैरे, पण विठ्ठलाला अशी नवसाची वगैरे परंपरा नाही. ह्याचं मूळ कारण काय ह्या फरकाचं? विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जाणारा माणूस हां हा विठ्ठलाकडे काही मागत नाही. फारच जर मागितलं तर पुढच्या वर्षी वारीला येऊ देत मला परत, हां एवढंच मग एवढंच मागतो. आणि त्यासाठी काय धडधाकट राहू देत. बरोबर पण हे त्या अर्थाने स्वतःसाठी मागितलेलं नसतं, स्वतःसाठी मागितलेलं नसतं. बरोबर. आता उदाहरणार्थ तुकोबांचा अभंग आहे की कथेची सामग्री देह अवसानावरी, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. अरे कथा कीर्तन करायचं म्हटलं तर शरीर ठीक पाहिजे ना. ठीक पाहिजे शरीर. मग तू एवढं कर माझ्यासाठी की बाबा मला ठीक ठेव, आरोग्य आता नीट राहू दे. कशासाठी? तर मला कीर्तन करता येईल. खरं आहे. म्हणजे इथे दुसरं काही लौकिक मागितलेलंच नाही ना. धन धान्य संपत्ती सत्ता काहीच मागितलेलं नाही याच्यामध्ये. तर तिथं मागण्यासाठी जातच नाही माणूस. उलट तो देवाला म्हणेल की तू काय, मीच तुला देतो, माझी बरोबर. भक्ती घे, माझा भाव घे. बरोबर. म्हणून तो भक्तांची वाट पाहत असतो. इथे उलट आहे. म्हणजे हा उलट आहे. म्हणजे काही स्वार्थ अपेक्षा. उलट म्हणजे भक्त देवाकडे जातातच, पण तो कधी येतात याची वाट पाहत असतो. बरोबर आहे. ती ओढ ती विठ्ठल देवाला भक्तीची, सुद्धा- विठ्ठल देवाला भेटीची सुद्धा लागते लागते. की माझे भक्त कधी येतील माझ्याकडे, असा मुद्दा आहे. आता तुम्ही वारी अनेक वर्ष बघताय, हो. तर तुम्हाला वारींमधील सगळ्यात अशी भावलेली गोष्ट किंवा आवडलेली गोष्ट की हे सर्वोच्च आहे ह्या वारीतली? नाही, हा सामूहिकता. कारण हे मनुष्य हा समाज करून राहणारा प्राणी आहे. आणि समाज आणि कळप यात फरक आहे. प्राण्यांचे कळप असतात, त्याला आपण समाज नाही म्हणत. बरोबर. म्हणजे एक कळप दुसऱ्या कळपाशी म्हणतो, त्याला येऊ देत नाही आपल्या प्रदेशामध्ये. बरोबर आहे. माणूस सगळ्या माणसांचा विचार करू शकतो. आता माणसांच्यात काय भांडणं मारामारा होत नाही त्यातला भाग नाही. आपले आपले वेगवेगळे देश असतात, वर्ग असतात, जाती असतात. पण हे असूनसुद्धा आपण काय म्हणतो, मानवजात. मानवजात म्हणतो. त्या माणसाला आपण एक समूह म्हणून पाहायचं झालं, सामुदायिक म्हणून पाहायचं झालं, तर त्यातलं सगळ्यात लहान युनिट जे आहे ना, ते वारकरी संस्कारातून तयार होऊ शकतं. बरोबर. ही आमची दिंडी आहे. त्याच्यात सगळ्या प्रकारचे लोक आहेत. लहान आहेत, मोठे आहेत, स्त्री आहेत, पुरुष आहेत, विद्वान आहेत, अशिक्षित आहेत, अल्पशिक्षित आहेत, वेगवेगळ्या जाती जमातीचे आहेत. मग हीच ना समाजभावना ऐक्य ज्याला म्हणतो, दुसऱ्याच्या पेक्षा काय असतं. बरोबर. हेच वाढवीत कुठपर्यंत जातो आपण, तर हे ज्ञानेश्वरांच्या भाषेत थेट विश्वात्मके देवे इथपर्यंत जातो. बरोबर. आणि त्या सगळ्यांच्यासाठी मागणं मागू शकतो. बरोबर. हा इतक्या स्वतःचा विस्तार करत 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 कुठपर्यंत जाऊ शकतो आपण, हे त्या वारीतून तुम्हाला समजू शकतं. तर जायचं की नाही, कुठपर्यंत जायचं, हा त्याचा प्रश्न आहे आपापल्या कुवतीचा. पण ते जाण्या इतपत तिथे तुम्हाला मिळतं, ती सामग्री मिळते, हे महत्त्वाचं आहे. बरोबर. म्हणून ती सामूहिकता ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जगण्याकडं एक खेळ म्हणून पाहिजे, हे दुसरं वैशिष्ट्य आहे. याचं कुठलंही ओझं असतं कामा नये. बरोबर आहे. हा एक मुद्दा, हा वारीमधला एक फार महत्त्वाचा धडा आपल्याला मिळतो. आषाढी वारीची ही आपली चर्चेची दिंडी अशीच पुढं चालू राहील. आपण पहिल्या भागामध्ये मोरे सरांशी एकूण वारीची परंपरा, वारीचं महत्त्व, वारीमधले काही भाग, म्हणजे विठ्ठलाच्या मंदिरापासून किंवा विठ्ठल तिथं आला कसा, पांडुरंगाची भक्ती कशी होती, ह्या सगळ्या विषयावर पहिल्या भागात चर्चा केली. ही दिंडी अशीच आपली पुढं सुरू राहील. धन्यवाद मोरे सर. धन्यवाद.